जिसका मुझे था इंतजार, ओ घड़ी आ गई आ गई. निस्ती मरणाची ऑटो सापडणार, कुणाची परेशानी, रस्त्याला थांबले ऑटो भेटणार. अगं रील काढायला तर ही तर वेळ आहे. एक तर हे पण गावाला गेलेत आणि बाकीचे गावाकडे गेलेत. चला म्हणलं आता निवांत आहे, रील्स काढून घेऊ. कारण आपण चॅनल चालवतो म्हणजे आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे आणि मला एकटीला येत नाही. त्याच्यामुळं अशा मैत्रिणींची खूप गरज आहे जी फोन आला की म्हणजे बाई चल बाई, आणि त्याचा फोन आला तर जावंच लागते आज. माझे पाय नाही, आपण आता ह्याच्या पुढे ना 8-8 दिवसाला असं रील काढत जाऊ. हार मानायची नाही, आपण हार मानायची नाही. पोय केली माझ्यासाठी. हो, मस्त एकदम. लिंबू वगैरे टाकले त्याच्यात. चला आता आपण ना थोडं नाश्ता करून चालू करू. नाश्ता करू आणि रील्स काढायला जाऊ. चला बाई, कसं असते, आपण कुठलं तरी चॅनल चालवतो है ना, तर आपल्याला स्वतःला आपण घरामध्ये काढू शकतो व्हिडिओ. पण किती मग घरात काढणार ना व्हिडिओ. गार्डन मध्ये आणि मग अशी पूर्ण व्हिडिओ आपण दिसा म्हणलं तर दुसरं साथ लागते कोणाची तरी. पापड मस्त बनवले तर. सुनबाईने आणली बाई आमच्या. तर म्हणजे येताना घेऊन येते म्हणजे, आई करू नका घरी, योगी कशाला त्रास करून घेता. आणबाई म्हणलं तिखट बिकट सगळं जेवण करायचं की मी यायच्या आधी. मी येईपर्यंत पोहे आणून दिली, ती गेली नाही. 1 ग्लास दूध पिला आणि आंघोळ केली, देवपूजा केली, 1 ग्लास दूध पिला. ह्यांना फोन केले काय लागलं नाही. खिचडी केली, पापड तळले, ताक केले, तेवढं तो आलीच. झोपले नाही मी, तो गेल्यावर परत नाही. कसं असतंय, आपल्या नातेवाईकापाशी आपल्या नवऱ्यापेक्षा मैत्रिणीचं नातं खूप वेगळं असतं. कारण कसं असतं, त्या नात्याला नाव नसतं. तू परक्याची, मी परक्याची. मैत्रिणीचं कसं, आपण एकमेकाला सगळं सांगतो दुःख. बघ मला असं वाटतं, मग तू. आणि अशी मैत्रीण पाहिजे ना, आपला भेद म्हणजे सांगितलेलं कोणाला सांगायला नाही पाहिजे. नाहीतर हे वाचा 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 तिथं तिथं करत बसतं. आणि विश्वास एवढा पाहिजे ना, मैत्रिणीविषयी खूप विश्वास पाहिजे. म्हणजे काय कामाचे नाही त्याच्या मैत्रिणी. चांगले राहतात आणि वाद घालतात, तसं नसायलाच पाहिजे. काय मैत्रिणी समोरून जाते, डोळ्याच्या समोरून बोलत सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही एवढी कमेंटी कशाची ती कोणाला माहिती. त्या मागचं सगळं विसरतात. अशी मैत्री पाहिजे, सकाळपासून उपाशी राहून माझ्यासाठी थांबणारी आणि गरम गरम खाऊ. मला जर जीव कुणी लावला ना, मी सुद्धा जीव लावतो. मैत्रिणीचं असं नसते बर का की गरीब श्रीमंत, असं काय नसतंय. काळ गोर काय बाई, घरी व्हिडिओ काढाव नवऱ्यासोबत. नवऱ्याचं माझ्या नवऱ्याला कधी म्हणलं ना मी, अहो थोडेस लिपसिंग करा ना गाण्यामध्ये. गाणं संपून झाल्याच्या नंतर करतात. तुमच्या तुझं नवरा माझं नवरा सांगते की अहो एक व्हिडिओ काढू ना, गाण्याचं चालतंय, गोजरा व्हायरल होईल म्हणलं. काढू म्हणते. ते पण तयार असतात, ड्रेस वगैरे घातलेला असल्याला. मी साडी घातलेली असते तेव्हाच आम्ही व्हिडिओ काढतो. म्हणजे गाणं जे जेंट्सचं गाणं हिरोचं ते तुम्ही म्हणायचं म्हणलं. ते गाणं संपूर्ण जातं आणि मग दिल तू पागल, हे अहो गाणं झालं म्हणलं. आता काय म्हणलं त्यांना कसं कळतच नाही. त्याला म्हणतात मी नीट तोड करा मोबाईल कट. आता मी कॅमेरा चालू करते. लय म्हणजे असं विचित्रच करतात. त्यांना कसं कधी म्हणलं ना मोबाईल धराव माझी रील्स काढायची, त्यांना कसं जमतच नाही खरं. त्याच्यामुळे आपणच पाहिजे एकमेकी सोबत. मी तर किती जणांना चॅनल चालू करून दिले, किती जणांना सगळं सांगितले. बाई काय सांगू तुला, जीव तोडून मन लावून सांगितले मी काय करणार. चॅनल चालवून दिलं मी. आणि मग ते काय म्हणते दुसऱ्या जवळ, आहे मला काही शिकवलंय मी सगळं डिलीट करणार आहे म्हणलं. कोण तर डिलीट म्हणलं, मी तर म्हणलंच नाही म्हणलं डिलीट करणार आहे. मग एक मैत्रीण आहे अशी. मैत्री करूच नाही, केलं ना कुठल्या गोष्टीचा राग येऊ नये. अगं पण असलं विश्वासच नाही ना. एकमेकीला ऍडजस्ट करायला पाहिजे. इतका इगो. माझ्या लहानपणच्या मैत्रिणी मला आज पण बोलतात. माझी तर नाही कुणीच बोल, माहित पण नाही मला. आज पण मैत्री केली ना तर वाकडे येऊ द्यायचं नाही. त्यात नाही मैत्रीच करायची नाही. एवढ्याशा गोष्टीवर ना
ते पण तुम्हाला प्रूफ दाखवून हम्म. सगळं दाखवून तुम्ही आरोप लावता, मैत्रिणीवरच आरोप लावता. अरे असलं कसलं तुमचं लय बेकार आहे त्याला बाबा. मैत्रीचं बनत नाही तर. असल्या मैत्रिणी माझ्यासोबत होत्या, मला इतकं मनाला लागलं, इतकं मनाला लागलं, ह्या गोष्टी लय मनाला लागलं. म्हणजे मैत्रीण म्हणून राहिल्या पण हम्म. केसानं गळा कापला. त्यात आपण लांब वगैरे फिरायला गेलो ना मग तर लय आवड आहे. गॅरंटीचा असलं माणूस तर सोबत लांब जायचं नाही, जायचंच नाही. नंतर मग असं पण एकदा झालं तुझ्याबद्दल ना, मस्त झालं पापड नाश्ता पोहे ताक. गार्डन मध्ये जायचं खाली, गार्डन मध्ये जायचं का? मस्त केलंय मसाला ताक. जिरा पावडर घातली ना, शेंदूर आणि मीठ. हलकं अन्न खावावं म्हणलं. सांबर मसाला घातला मी खिचडीमध्ये. खिचडीमध्ये सांबर मसाला. पोहे छान केले. ते मी एकटे ना त्याच्यामुळं देते आम्ही चांगली पोरगी. त्यांना काय माहिती सकाळी मी तिच्याच घरी जाऊन जोगा मागितला. किती घरी मागितलं एकच का? असंच नाही तर वडणी मी एवढं कंटाळा झाला. काल गुडघा दुखाला म्हणून गेलंच नाही. आंघोळ झाली सुद्धा कोणाकोणाच्या हिला विचारता येतं ना, आंघोळ झाली का तुझी? नाही म्हणली, मी आंघोळ केलं मग गेले. मैत्रिणी असतं तर त्याच्यासाठी आपलं सुख दुःख सांगा. तुम्ही कुठं असे 100-200 रुपयावरून रुसता, तू माझे एवढे पैसे घेतले, मी तुझे तेवढे पैसे घेतले. अगं बाई म्हणलं, तुला सांगते मी, असं काय मैत्रीण असतो पण एवढा विश्वास नाही. तेवढे पैसे कुठं लागा आपल्याला, मैत्रिणीसाठी आपण कितीतरी खर्च करतो. मैत्रिणी सोबत असल्या ना तर सोबत राहिल्या ना घास मोजायचे नसतात. बघ ना. खायदे मी किती खायदे. हा मैत्रिणी पण विचार करावा लागते. ते आपल्यासाठी एवढं तशी करते मैत्रीच नकोय मला. नाही, ही आपल्यासाठी एवढं करते, आपण पण हिच्यासाठी काहीतरी पुन्हा फुलाची पाकळी करावं. तुम्ही नाही करता, खरंच करता. असं होय म्हणलं तशी मैत्रीच नकोय मला. काय कामाचे मन दुखवणारी, आजारी पडते माणूस अशा मैत्रिणी मिळाल्यावर. टेन्शन येते. अशी मैत्रीण पाहिजे, सगळ्या मिरच्या मलाच देणार आणि आपण एकही मिरची घेतली नाही. माझ्या दाताखाली आली तिखट लागले मला. अशी मैत्रीण मला नकोच. बापा एक 2 आल्यात का 3 मला अशी मैत्रीण मला 3 मिरच्या आल्यात मला, मी टाकलं तर 2 माझ्या खाली दाताखाली आल्या. मिरची घातल्याच्या अशी खडूस मैत्रीण. खाल्ले मी पोहे पण तसंच राहणार ते ना. काल 2 गोळ्या खाल्ल्या ना म्हणून गुडघा कमी झाला, दुखाचा झाला का? झाला. लय माझा नवरा अगं त्यांना कॅमेरा पण धरता येते नवऱ्याला. आणि ज्या माझ्या मैत्रिणी सोसायटी त्यांना म्हणजे कसं जास्त आवड नाही आणि त्यांनी रील्स वगैरे कोणाचंच काढत नाही. आवड नसलेले माणूस सवड आणि काढत जे काढतात ना त्यांच्या पण मैत्रिणी मित्र सगळे आहेत, आपल्यासाठी कोणी आलं असं आहे ना. त्याच्यामुळे म्हणलं तुला आता खरं निवांत आहे म्हणून म्हणलं बोलावं. आणि नंतर कसं म्हणलं एक 8 दिवसाला कुठं तर भेट असे व्हिडिओ काढ. आज मी छान गाणी काढून ठेवली, गाणी काढून